मला वाटायचं सिंधुताई सपकाळ मला माहीत आहेत. सिंधुताई सपकाळ म्हणजे माई हे माहीत होतं. अनाथ मुलांसाठी आश्रम चालवतात, त्यावर चित्रपटही आलाय. बऱ्याच अनाथ आश्रमांपैकी एक असंच वाटायचं. पण एक दिवस त्यांची खरी कथा वाचली आणि लक्षात आलं मला काहीच माहीत नव्हतं. ज्या एका क्षणी एका गरीब बाईने व्यवस्थेविरुद्ध आवाज उठवला आणि त्यानंतर संपूर्ण व्यवस्था तिच्या विरोधात उभी राहिली. नवरा, सरपंच, गाव आणि सख्खी आई सुद्धा. मग त्यानंतर चिंधीची माई कशी झाली हे कळलं. सिंधुताई एकदा म्हणाल्या होत्या, महाराष्ट्रात मोठं व्हायचं असेल तर मरावं लागतं. ही कथा आहे त्याच मरण्याची आणि त्यातून उठण्याची. एवढ्या खडतर परिस्थितीत आपल्याच आजूबाजूची माणसं आभाळा एवढी उंची गाठतात. मन भरून येतं, प्रेरणा मिळते आणि कधी कधी वाटतं आपणही खारी एवढं काहीतरी करावं. अशा कथा लिहायचा उद्देश हाच. सोशल मीडियावर भरपूर घाण पसरवली जाते, त्यात आपण थोडा सुगंध द्यायचा प्रयत्न. थोर व्यक्तींचं कर्तृत्व जिवंत राहावं एवढीच अपेक्षा. ही कथा आहे सिंधुताई सपकाळ यांची. वर्धा जिल्हा, विदर्भाचा भाग. कापूस पिकणारी, दुष्काळाशी झुंजणारी जमीन. शहरी सुविधांचा स्पर्श नाही, शिक्षणाचा गंध नाही. 14 नोव्हेंबर 1948. एक मुलगी जन्माला आली. घरात आनंद नव्हता. वडील अभिमन्यू साठे गुरे वाळवण्याचं काम करायचे. अत्यंत गरीब घर. नाव ठेवलं चिंधी, म्हणजे फाटक्या कापडाचा तुकडा, जी फेकून द्यायची. त्या काळी ग्रामीण महाराष्ट्रात मुलींना शाळेत पाठवणं म्हणजे वेळ आणि पैशाची नासाडी, असा समाजाचा विचार. पण वडिलांना वेगळं वाटायचं. आईचा विरोध असूनही ते चिंधीला शाळेत पाठवायचे, गुरे चारण्याच्या निमित्ताने. पाटी नव्हती म्हणून भराड्याच्या झाडाची पाने घेऊन त्यावर अक्षरे गिरवायची. जंगलात शेण गोळा करताना कागदाचे तुकडे मिळाले तर उंदराच्या बिळात लपवून ठेवायची. रात्री चोरून वाचायची. हुशार होती, शिकायची होती. पण 4थी पर्यंतच झालं. त्या काळी ग्रामीण महाराष्ट्रात बालविवाह सर्रास व्हायचे. कायदा होता, पण कोण विचारतो. चिंधीचं वय 12 वर्षे. नवरा श्रीहरी सपकाळ, वर्धा जिल्ह्यातील नवरगाव, सेलू तालुका. वय 32 वर्षे. दोघांमधला फरक 20 वर्षांचा. लग्न होऊन ती आली नवरगावला, सासरी. घरात प्रचंड सासूरवास, ढोरासारखी मेहनत, तक्रार नाही. ती करत राहिली. वयाच्या 20व्या वर्षापर्यंत 3 मुलं झाली आणि 4थ्यांदा गर्भवती असताना आयुष्याने एक वेगळंच वळण घेतलं. नवरगावच्या जंगलात गावच्या महिला रोज जायच्या. शेकडो जनावरांचं शेण गोळा करायचं, गोवऱ्या बनवायच्या, त्या विकल्या जायच्या. पण या महिलांना मजुरी 1 रुपयाही नाही. वनविभाग आणि गावचा सरपंच सगळा फायदा स्वतः घ्यायचे. महिलांनी कमरेबडे मोडेपर्यंत काम करायचं, मोबदला 0. 20 वर्षांची सिंधुताई 9 महिन्यांची गर्भवती उठली. महिलांना एकत्र केलं. थेट जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार केली. जिल्हाधिकारी गावात आले. सिंधुताई बरोबर असल्याचं मान्य केलं. महिलांना मजुरी मिळवून दिली. एक गरीब घरची बाई व्यवस्थेविरुद्ध उभी राहिली आणि जिंकली. पण सरपंचाला हे सहन झालं नाही. व्यवस्था उलटली. सरपंचाने बदला घेण्याचा मार्ग निवडला. नवऱ्याच्या कानात विष ओतलं. हे 4थं मूल श्रीहरीचं नाही, तुझी बायको चारित्र्यहीन आहे. त्या काळात पुरुषाचा शब्द म्हणजे शेवटचा शब्द. बाईला विचारायची गरज नाही. श्रीहरी सपकाळने एकही प्रश्न विचारला नाही. 9 महिन्यांच्या सिंधुताईंना नवऱ्याने मारहाण केली. पोटावर लाथा मारल्या. मध्यरात्री घराबाहेर फेकलं. त्या पडल्या नवरगावच्या एका गोठ्यात, एकट्या, थंडीत, अंधारात, कोणी नाही, आसरा नाही. त्याच रात्री प्रसूती वेदना सुरू झाल्या. गोठ्यात एकट्याने दगडाने 16 वेळा मारून नाळ तोडली. शुद्ध हरपली. जेव्हा जाग आली, शेजारी एक गाय उभी होती. बाकी जनावरांपासून त्यांचं आणि नवजात बाळाचं रक्षण करत होती. त्यांनी नंतर सांगितलं की 16 वेळा दगड मारून नाळ तोडताना एकच विचार केला की अशी वेळ कोणावर येऊ नये आणि आली तर मी तिच्यासोबत असले पाहिजे. त्या रात्री मुलगी जन्माला आली, ममता. गोठ्यातून कसे तरी उठल्या. माराचे वळ, अंगात त्राण नाही, हातात नवजात ममता. माहेरी आल्या. पिंपरी मेघेगाव, वर्धा जिल्हा. आईकडे आसरा मागितला. आईने दार उघडलं आणि बंद केलं. नवऱ्याने टाकलेली मुलगी घरात नको. विचार नाही, शहानिशा नाही. सख्खी मुलगी 9 महिन्यांची गर्भवती असताना हाकललेली, दारात उभी असताना. तरी दार बंद. नवऱ्याने हाकललं, गावाने हाकललं, आईने हाकललं. हे आजही घडतं आपल्याच घरात. नवऱ्याने सोडलं की ती बाई दुसऱ्याची होते. माहेरचीही नाही, सासरचीही नाही, मध्येच लटकलेली. म्हणूनच सिंधुताई नेहमी सांगायच्या, स्त्रीने कोणावरही अवलंबून राहू नये. नवऱ्यावर नाही, आई वडिलांवर नाही, कोणावरही नाही. स्वतःच्या पायावर उभं राहणं हाच एकमेव मार्ग. तेव्हाही होता, आजही आहे, पुढेही राहील. परभणी, नांदेड, मनमाड, पुणे रेल्वे स्टेशनच हे घर झालं.
दिवसा भीक मागायची, मंदिरात लोकल ट्रेनमध्ये गाणी म्हणायची. रात्री एकट्या स्त्रीला उचलतील म्हणून स्मशानात झोपायच्या. माणसे स्मशानात रात्री येत नाहीत, तिथे सुरक्षित होत्या. एकदा जळत्या चिथेजवळ ठेवलेलं पीठ घेतलं, त्याच चिथेवर भाकरी भाजली, खाल्ली. एकदा जळगावच्या पिंपराळा स्टेशनवर आत्महत्येचा प्रयत्न केला, पण मागे फिरल्या की लहान मुलीचा जीव घेतला तर पाप लागेल. ममता जगवायची होती. एका रात्री एक म्हातारा भिकारी, आजारी, भुकेलेला, मरणाच्या दारात. सिंधुताईंनी त्याला भाकरी दिली, पाणी दिलं, तो जगला. त्या क्षणी जाणवलं आपल्या हातात जीव वाचवण्याची शक्ती आहे. आणि मग ठरवलं जगायचं, लढायचं आणि इतरांसाठी जगायचं. चिखलदऱ्यात वाघ संरक्षण प्रकल्पामुळे 84 आदिवासी गावं उजाड झाली. हजारो मुलं अनाथ. सिंधुताईंनी त्या मुलांना जवळ घेतलं, स्वतः भीक मागत खाऊ घातलं. एक मूल, 10, 100, 1000. आणि मग एक कठीण निर्णय घेतला. स्वतःची मुलगी ममताला पुण्याच्या दगडूशेठ हलवाई ट्रस्टला दिला. का? कारण माझ्या मुलांमध्ये भेदभाव नको. ममता जवळ असली तर मी तिच्यावर जास्त माया करीन, हे इतर मुलांवर अन्याय होईल. सख्खी मुलगी दिली इतरांना न्याय देण्यासाठी. ममता दगडूशेठ ट्रस्टमध्ये वाढली, शिकली, मोठी झाली आणि आईचंच काम पुढे नेलं. आज ममता सिंधुताई सपकाळ सप्तसिंधू महिला आधार संस्था पुणेच्या प्रमुख आहेत. सिंधुताई गेल्यावर त्यांनी 1200हून जास्त मुलांची जबाबदारी घेतली. ज्या आईने जन्म दिला तिने दुसऱ्यांसाठी सोडलं, त्याच मुलीने आईचं स्वप्न जगवलं. वयाच्या 80व्या वर्षी श्रीहरी सपकाळ परत आला, म्हातारा, एकटा, रडत. सिंधुताईंनी आत घेतलं, सगळ्या मुलांसमोर सांगितलं, हे माझे सर्वात मोठे मूल, यांची काळजी घ्या. पुढे सांगितलं, जर यांनी मला हाकललं नसतं तर तुम्हाला माई मिळाली नसती, म्हणून यांचे आभार माना. ज्याने हाकललं त्याला माई बनून सांभाळलं. सिंधुताईंचं पुस्तक कर्नाटकच्या 10वीच्या अभ्यासक्रमात आहे, महाराष्ट्रात नाही. त्याच सिंधुताई म्हणाल्या, महाराष्ट्रात मोठं व्हायचं असेल तर मरावं लागतं. आपल्याच माणसाला आपण जगते वाचते ओळखत नाही. चित्रपट आला तेव्हा कळलं, पुरस्कार मिळाले तेव्हा, गेल्या तेव्हा आठवण काढली. 4 जानेवारी 2022 सिंधुताई गेल्या, वय 74. मागे सोडून गेल्या 1074 दत्तक मुलं, 750हून अधिक पुरस्कार, पद्मश्री. एक चिंधी ज्याने जगाने फाटक्या कापडासारखं फेकून दिलं होतं, ती हजारो जीवांची माई बनली. भूक लागल्यावर दुसऱ्यांच्या भुकेपर्यंत पोहोच, म्हणजे तुझी भूक कमी होईल. सिंधुताई सपकाळ.